होतं की आपण इंडिया आघाडीसोबत जावं. मला जायचं होतं साहेब, पण कोणी आम्हाला घ्यायला तयार नाही होतं. कारण काय आहे की त्यांना नेतृत्व नाही पाहिजे, आमचं नेतृत्व नाही पाहिजे. पण ठीक आहे, एकला चलो रे, बघू काय होणार आहे. सोलापुरात आपण उमेदवार देणार होता, पण आपण वापस घेतलेला आहे. कसं बघता आपण इकडे? काय आहे की प्रणिती शिंदे माझ्यासोबत आमदार होती आणि मी सोलापूरमध्ये निवडणूक लढणार होतो. पण तिथे जे कॅल्क्युलेशन्स होते ते कॅल्क्युलेशन्स बसत नाही होते, म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही तिथे निवडणूक नाही लढणार. राज्यात किती ठिकाणी आपण उमेदवार उभे केलेले? आतापर्यंत आम्ही 3 ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहे. एक तर पुण्याला, एक तर उस्मानाबादला आणि परवा अहमदनगरमध्ये आम्ही आमचा कॅन्डिडेट उभे केलेला आहे. आपण प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. तिकडली निवडणूक संपोस्तोवर त्यांनी इथल्या उमेदवाराला ABB फॉर्म दिला नव्हता. आपण याकडे कसं बघता? काय आहे की त्याच्या बाबतीत मी सविस्तर बोललेलं आहे की सर्व राजनैतिक पक्षांना अधिकार आहे की काय काय षडयंत्र त्यांना रचायचं आहे. ते माझ्या विरोधात एक षडयंत्र होता की मला कशा पाळायचं आहे, म्हणून हे सगळं ते जे त्यांचे कॅन्डिडेट आहे त्यांनी ते खेळी खेळली होती. पण तरीही मला काही जास्त टेन्शन नसतं इलेक्शनच्या वेळी, कारण मी 5 वर्ष काम केलेले आहे. लोकांना पटलं की नाही माणूस चांगला आहे, काम करतो, तर ते मला मतदान करतील. आणि 2च पर्याय आहे, आपण जिंकणार किंवा आपण पराभव होणार, आणि त्याच्यापेक्षा तिसरा काही पर्याय नाही आहे. लोकांकडे जाणार, भेटणार, सांगणार की मी काय काय काम केलेलं आहे. आणि मी लोकांना एक गोष्ट सांगतो की निवडणुकीच्या वेळी अनेक लोक मोठं हे देतं की मी हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. मी एक पुस्तक तयार करत आहे की मागच्या 5 वर्षामध्ये मी काय काय काम केलेले आहे. फोटोग्राफ सहित मी सगळं दाखवणार आहे. MIMचा खासदार असून सुद्धा ते आपल्या मंदिरासाठी योगदान देणार आहे का? तर अनेक मंदिरासाठीही मी खासदार निधीतून पैसे दिलेले आहे. पण लोकांना हे माहीत नाही आहे. लोक एका दृष्टीने आपल्याला बघतं की अरे हे विशेष जातीचा आहे, तर त्यांनी आपल्याच एरियामध्ये काम केलेलं आहे. मी काम करताना कुठल्याही जाती धर्माचा विचार करत नाही. जे लोक माझ्याकडे आलेले आहे मी त्यांचा खासदार आहे, मी सगळ्यांचा खासदार आहे. मी जाती विशेष किंवा कोणत्या एका पक्षाचा खासदार नाही. निवडणुकीच्या वेळी तुम्ही एका पक्षातून उभे राहतो, पण निवडणूक संपल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे खासदार असता, आणि त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे. ते पुस्तक मी आता रिलीज करणार आहे. एक घरापर्यंत मी पोहोचवणार आहे. ते पुस्तक वाचा, तुम्हाला पटलं तर ते ठेवा, नाही तर ते पुस्तक फाडून टाका आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करा. पण फक्त जाती धर्माच्या नावावर तुम्ही मतदान करू नये. पण सध्या प्रचार करत आहात, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी लोकांना जाऊन हेच सांगतो की अनेक उमेदवार उभे आहे, 45 कॅन्डिडेट्स आहे रिंगणात, आणि मी लोकांना हे सांगतो की तुम्ही बघितलेलं आहे मी 10 वर्षापासून 5 वर्ष सुरुवातीचे या शहराचा लोकप्रतिनिधी होता आमदार म्हणून, आणि मागच्या 5 वर्षापासून मी खासदार आहे. आणि अनेक लोकांनी माझे भाषणे जे आहे, मी जे मुद्दे लोकसभेमध्ये उपस्थित केलेले आहे, सगळ्यांना हे माहीत आहे. मी त्यांना हे पण सांगतो की देशात 543 खासदार आहे, आणि त्याच्यापैकी सगळ्यात जास्त प्रश्न सरकारला कोणी विचारलं असेल तर त्या या जिल्ह्याच्या खासदारांनी विचारलेले आहे, मी विचारलेले आहे. आणि मी लोकांना सांगतो की माझ्यापेक्षा कोणी जास्त शिक्षित असेल, चांगले मुद्दे तुमचे लोकसभेमध्ये मांडू शकेल, तर त्याला मतदान करा. पण फक्त जाती धर्माच्या नावावर मतदान करू नये, कारण आपण हे केल्यामुळे आपण इतके मागे राहिलेले आहे. निवडणुकीमध्ये आपण आपल्या नेत्यांना पाण्याच्या बाबतीत विचारलं असतं तर मला असं वाटतं की अनेक वर्षापूर्वीच हे समस्या आपली सुटली असती. पण निवडणूक आली की जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि निवडणूक जिंकून यायचं, हे सगळं चाललेलं होतं. पण आता लोक खूप हुशार झालेले आहे. मी आज सिडकोमध्ये आलो आणि लोकांना भेटलं, लोकांना सांगितलं की का या शहराला एक नवीन नेतृत्वाची गरज यासाठी आहे की इथे खूप स्कोप आहे डेव्हलपमेंटचा, आणि प्रामाणिकपणे आपण त्याचं फॉलोअप केलं तर इथे खूप मोठी संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. ते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने होऊ शकतं, ते टुरिझम डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने होऊ शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये लोकांनी खूप प्रामाणिकपणे कॅन्डिडेट्सला तपासून मतदान केलं तर मला असं वाटतं की एक चांगला निर्णय येऊ शकतो. काय चर्चा झाली नेमकी?
काय आहे की मनोज जरांगे पाटीलांच्या बाबतीत मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेलं आहे की एका छोट्याशा गावाचा एका सामान्य माणूस जेव्हा आपल्या समाजासाठी उभे राहतो तर त्याची प्रामाणिकता बघून लाखोंच्या संख्येने लोक त्याच्या मागे कशा पडतात। मी आज त्यांना भेटल्यानंतर हेच सांगितलं की आज देशामध्ये कोणताही असा नेता नाही ज्याच्या एक आवाजावर लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतं, पण मनोज जरांगे पाटील साहेब सांगितलं की आज आपल्याला हे करायचं आहे आणि लाखोंच्या संख्येने का की त्याची प्रामाणिकता आहे, त्यांची निष्ठा आहे, त्यांनी जे मुद्दा घेतलेला आहे लोकांना माहीत आहे की कशा प्रकारे एका समाजाला उल्लू बनवण्यात आलेला आहे। अनेक वर्षापासून सगळे राजनैतिक पक्ष त्याच्यामध्ये दोषी आहे म्हणून ते मुद्दा त्यांनी घेतलेला आहे। मला जेव्हा कळाले की ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, मी गुपचूप तिथे गेलं आणि त्याला फक्त बेस्ट विशेस देण्यासाठी मी गेलो होतो, पण ते हॉलमध्ये अनेक सारे लोक तिथे उपस्थित होते। मला त्याचा काही फोटो काही सोशल मीडियावर टाकायचं नाही होतं, पण मी बाहेर पडल्यानंतर मला कळालं की तुरंत ते फोटोज ही व्हायरल झाले होते कारण त्यांचेही खूप सारे लोक होते तिथे ते फोटो हे घेत होते। आणि मी जरांगे पाटील साहेबांना हे सांगितलं की तुम्हाला जिवंत राहायचं आहे, तुमच्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी जिवंत राहायचं आहे की मग दुसऱ्या साईडला अनेक असे राजनैतिक पक्ष आणि मोठे मोठे पुढारी आहे जे तुम्हाला ते हॉस्पिटलमध्येच बघण्यास त्यांची इच्छा आहे, कारण तुम्ही ज्या प्रकारे ते आंदोलन पुढे नेत आहे। मग मी माझ्या वतीने या समाजाला हे सांगणार आहे की तुम्ही आज जरांगे पाटील साहेब सारखा एका सामान्य माणसाला तुम्ही ताकद दिली नाही तर उद्या तुमच्यासाठी कोणीही उभे राहणार नाही। आणि मी माझ्या बेस्ट विशेस जरांगे पाटील साहेबांना दिलेले आहे, माझी नाराजी व्यक्त केलेली आहे। मी त्यांना सांगितलेलं आहे की आपण निवडणूकमध्ये उभे राहायला पाहिजे होतं, कारण निर्णय कुठे होता, नियम कुठे बनतात, त्यातले लोकसभेमध्ये बनतात। पण कमीत कमी त्यांनी सांगितलेले आहे की आता लवकर निर्णय झाला नाही तर विधानसभेमध्ये ते खूप ताकदीने उतरणार आहे। माझे बेस्ट विशेस आहे जरांगे पाटील साहेबांना।